नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या मनातील सर्व चांगली इच्छा या लवकरात लवकर पूर्ण होत एवढी स्वामींना मी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर येत्या 19 तारखेला मार्गशीर्ष महिन्यामधला तिसरा गुरुवार आलेला आहे. तर मार्गशीर्ष महिना हा खूप पवित्र महिना आहे. जसा श्रावण महिना हा पवित्र असतो तसेच मार्गशीर्ष महिना देखील खूप पवित्र आहे. श्रावण महिना हा महादेवांना समर्पित आहे, तसाच मार्गशीर्ष महिना देखील श्री हरी विष्णू माता लक्ष्मीला समर्पित आहे. या मार्गशीर्ष महिन्याच्या तिसऱ्या गुरुवारी आपल्याला एक साधा सोपा उपाय करायचा आहे. यामुळे माता लक्ष्मी श्री हरी विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला भरभर प्राप्त होईल. आपल्या घराची प्रगती होईल, मुलांची प्रगती होईल, घरामध्ये सुख शांती समृद्धी येईल. आपली कठीणातली कठीण इच्छा देखील पूर्ण होणार आहे. असा योग पुन्हा वर्षभर नाही, चारही बाजूने घरात पैसा येईल, धन लाभ होईल, सर्व इच्छापूर्ती एक दिवसात पूर्ण होईल. तर असा खूप प्रभावी आणि महत्त्वाचा उपाय आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्यापूर्वी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओला लाईक करा. त्याचप्रमाणे श्री स्वामी समर्थ किंवा ओम श्री महालक्ष्मी नमो नमः अशी कमेंट नक्की करा. तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण माता लक्ष्मीची विधिवत पूजा करत असतो, व्रत करत असतो. कारण आपल्या घरामध्ये सुख समृद्धीसाठी आपण हे मनोभावे व्रत करत असतो, पूजा मांडणी करत असतो. तसेच हे व्रत महिला, कुमारिका त्याचप्रमाणे पुरुष देखील हे व्रत करत असतात. तर अशा या पवित्र दिवशी आपल्याला काही उपाय, काही सेवा देखील करायच्या आहेत, ज्यामुळे माता लक्ष्मी श्री हरी विष्णूंचा आशीर्वाद आपल्याला मिळेल आणि यामुळे आपल्या मनोकामना ज्या काही इच्छा आहेत तर त्या देखील पूर्ण होतील. तर यासाठी आपल्याला फक्त एक सुपारी आणायची आहे. तर तुम्ही 1, 2 किंवा 3 सुपाऱ्या देखील आणू शकता. तर ह्या सुपाऱ्या आहेत तर त्या तुम्ही बुधवारी आणू शकता किंवा गुरुवारी आणू शकता. तर त्या सुपाऱ्या तुम्हाला आणायच्या आहेत. त्याच्यानंतर ह्या सुपाऱ्या आहेत तर आपण जेव्हा महालक्ष्मी मातेची पूजा मांडणी करतो, म्हणजे तिसरा गुरुवार आहे तर त्या दिवशी आपण पूजा मांडणी केलेली असतेच, तर त्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तुम्ही हा उपाय सकाळी जर पूजा मांडणी केली असेल तर तेव्हा करू शकता किंवा संध्याकाळी तिन्ही संजेच्या वेळेस देखील हा उपाय तुम्ही करू शकता. म्हणजे तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल त्यावेळेस तुम्ही हा उपाय करायचा आहे. तर पहा, आपण हा उपाय करण्यासाठी जेव्हा आपण सुपारी घेणार आहोत तेव्हा ती सुपारी व्यवस्थित पाहून घ्यायची आहे. अशी किडलेली, खराब झालेली किंवा अगोदरच पूजेमध्ये वापरलेली सुपारी आपल्याला घ्यायची नाही. तर नवीन सुपारी आपण आणायची आहे. तर पूजा करता वेळेस प्रथम काय करायचं आहे की एक तांबण घ्यायचं आहे. त्या तांबणमध्ये थोड्याशा अक्षता टाकायच्या आहेत आणि त्याच्यावरती सुपारी ठेवायची आहे. सुपारीला प्रथम आपण दुधाने अभिषेक करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर पाण्याने अभिषेक करून घ्यायचा आहे आणि अभिषेक करता वेळेस ओम गम गणपताय नमः हा मंत्र जप आपल्याला करायचा आहे. त्याच्या अगोदर दिवा लावून घ्यायचा आहे, अगरबत्ती लावून घ्यायचा आहे. जर तुम्ही मार्गशीर्ष महिन्यामधली पूजा मांडणी केलेली नसेल किंवा तुम्ही करत नसाल तर तुम्ही हा उपाय देवघरासमोर देखील करू शकता. त्यापूर्वी तुम्ही दिवा लावायचा, अगरबत्ती लावायची आहे. आपल्या तुळशी मातेसमोर देखील एक दिवा लावायचा आहे. तुळशी मातेला जल अर्पण करायचे आहे, पूजा करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपण हा उपाय करायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला विड्याची 2 पानं लागणार आहेत आणि 2 अखंड लवंगा आपल्याला लागणार आहेत. तर सुपारी धुवून झाल्यानंतर तिला व्यवस्थित पुसून घ्यायची आहे आणि आपल्या देवघरासमोर तुम्ही हा उपाय करत असाल तर तिथे चौरंगावरती तुम्हाला ही विड्याची 2 पाने ठेवायची आहेत आणि त्याच्यावरती तुम्हाला तांदूळ ठेवायचे आहेत, म्हणजे अक्षता ठेवायच्या आहेत. त्याच्यावरती तुम्हाला 1 रुपयाचं एक नाणं ठेवायचं आहे आणि त्याच्यावरती ही सुपारी आहे तर ती तुम्हाला ठेवायची आहे आणि 2 लवंगा त्याच्यावरती ठेवायच्या आहेत. समजा तुम्हाला 2 किंवा 3 सुपाऱ्या घ्यायच्या असतील तर तुम्ही त्याही घेऊ शकता. त्याची देखील अशा प्रकारे तुम्हाला दुधाने, पंचामृताने अभिषेक करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर जी सुपारी आहे तर तिला तुम्हाला हळद कुंकू अक्षता अर्पण करायचे आहेत, फुल अर्पण करायचं आहे. अगरबत्तीने तुम्हाला महालक्ष्मी अष्टक हे तुम्हाला 1 वेळा पठण करायचं आहे. श्री सुक्तमचं पठण करायचं आहे. त्याच्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र जाप तुम्हाला 11 वेळा करायचा आहे. कारण माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपण महालक्ष्मी अष्टकमचं पठण केलेलं आहे. त्याचबरोबर श्री हरी विष्णूंना देखील प्रसन्न करून घेण्यासाठी आपण त्यांचा मंत्र जाप करायचा आहे. त्याच्यानंतर आपले दोन्ही हात जोडायचे आहेत आणि माता लक्ष्मी श्री हरी विष्णूंना आपली मनोकामना इच्छा आहे तर त्या बोलून दाखवायच्या आहेत. तुमची कितीही कठीणातली कठीण इच्छा देखील तुम्ही बोलायचं आहे
आणि हा जर उपाय तुम्ही सकाळी केला असेल तर तुम्हाला पूर्ण दिवसभर दिवा हा तेवत ठेवायचा आहे। त्याच्यानंतर तुम्हाला दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी लवकर उठायचं आहे, अंघोळ करून घ्यायची आहे आणि आपल्या देवघरासमोर बसायचं आहे। आणि मग आपण ती सुपारी ठेवलेली आहे, विड्याची पानं ठेवलेली आहेत, त्याच्यावरती 2 लवंगा ठेवलेल्या आहेत, तर त्याला धूप दीप दाखवायचं आहे। आणि जर तुम्ही 3 सुपाऱ्यांचा हा उपाय केलेला असेल तर मग तुम्हाला काय करायचं आहे की पहिली सुपारी घ्यायची आहे, तुम्ही पिवळं वस्त्र घ्यायचं आहे किंवा लाल वस्त्र, कारण पिवळं वस्त्र हा श्री हरिविष्णूंचा आवडता रंग आहे आणि लाल कलर हा माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे। तर तुम्ही यापैकी कोणत्याही कलरचा एखादा रुमाल घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये ही सुपारी आहे तर ती तुम्हाला ठेवायची आहे। त्याच्यानंतर 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे, 2 लवंगा तुम्हाला ठेवायच्या आहेत। त्याचप्रमाणे आपण तसेच ज्या अक्षता आपण सुपारीवरती ठेवलेल्या आहेत त्यातील अक्षता घ्यायच्या आहेत आणि त्या हळदीने पिवळ्या करायच्या आहेत आणि कुंकवाने लाल करून घ्यायच्या आहेत। त्यातील थोड्या अक्षता तुम्हाला या सुपारीमध्ये ठेवायच्या आहेत आणि त्याची अशी एक पोटली तयार करायची आहे आणि तुमचा मुख्य प्रवेशद्वार आहे त्याच्या आतल्या बाजूने तुम्हाला बांधून घ्यायचे आहे, कारण आपला मुख्य प्रवेशद्वार आहे तर तेथूनच माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं। आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ही मुख्यद्वारातूनच येत असते आणि त्यातील सुपारी ही गणपती बाप्पांचा स्वरूप आहे। त्याचप्रमाणे लवंगा या माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहेत, तर ह्या वस्तू आपल्याला मुख्य प्रवेशद्वाराच्या आतील बाजूने बांधून ठेवायच्या। यामुळे माता लक्ष्मीचा गणपती बाप्पांचा आशीर्वाद आपल्याला मिळेल व आपल्याकडे पैसा हा आकर्षित होईल। त्याचप्रमाणे घरामध्ये सकारात्मक वातावरण हे निर्माण होईल। त्याच्यानंतर दुसरी एक सुपारी घ्यायची आहे, ती देखील तुम्ही लाल वस्त्रामध्ये ठेवायची आहे, 1 रुपयाचं नाणं ठेवायचं आहे, हळदीने आणि कुंकवाने पिवळ्या केलेल्या अक्षता ठेवायच्या आहेत, 2 लवंगा ठेवायच्या आहेत आणि ही जी पोटली करायची आहे आणि ती तुम्ही तुमच्या व्यवसाय असेल तर त्या व्यवसायाच्या ठिकाणी देखील ठेवायची आहे। त्यामुळे व्यवसायामध्ये तुम्हाला लाभ हा होईल, पैसा तुमच्याकडे आकर्षित होईल। तसेच तिसरी सुपारी घ्यायची आहे आणि ती देखील तुम्ही अशाच प्रकारे तिची पोटली तयार करायची आहे आणि ती पोटली तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे किंवा तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये ठेवली तरी देखील चालेल। जेव्हा तुम्ही एखादं तुमचं महत्त्वाचं काम आहे, बरेच दिवसापासून ते काम रखडलेलं आहे, त्यावेळेस तुम्हाला काय करायचं आहे की त्या पोटलीमधली ती सुपारी आहे तर ती तुम्ही तुमच्या बरोबर घेऊन जायचं आहे आणि जेव्हा तुमचं काम पूर्ण होईल त्यावेळेस तुम्हाला ती सुपारी आणायची आहे आणि पुन्हा तिथून त्याची पोटली बनवून तुम्ही तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे किंवा तिजोरीमध्ये ठेवली तरी देखील चालेल। यामुळे तुमचं जे रखडलेलं काम आहे तर ते पूर्ण होईल। तर अशा प्रकारे हा उपाय तुम्ही गुरुवारी करायचा आहे। जर तुम्हाला ह्या गुरुवारी शक्य झालं नाही तर तुम्ही पुढचा 4था गुरुवार येईल त्यावेळेस तुम्ही हा उपाय आहे तर अवश्य करून बघा, कारण या उपायामुळे आपल्या कठीणातली कठीण इच्छा पूर्ण होणार आहे। माता लक्ष्मी श्री हरिविष्णूंचा आशीर्वाद आपल्याला मिळेल आणि यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी ही कायम टिकून राहील। घरामध्ये धनधान्याची कमतरता कधीही भासणार नाही। तर एकदम साधा आणि सोपा हा उपाय आहे, तर हा उपाय तुम्ही आवर्जून करून पहा, याचा तुम्हाला 100% लाभ हा मिळेल। तर मंडळी, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर इतर जणांना देखील शेअर करा, ज्यामुळे त्यांना देखील या उपायाचा लाभ मिळेल, त्यांच्या मनोकामना इच्छा देखील पूर्ण होतील। तर मंडळी, अशा प्रकारे आजचा हा व्हिडिओ होता। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।